नमस्कार। मी आज नरंगल येथे आलो आहे। नरंगल तालुका देगलूर। नरंगल येथे अथर्व क्लिनिक ते डॉक्टर अवकाश पाटील यांच्याकडे आपण आलेलो आहोत। डॉक्टर अवकाश पाटील यांची आज मुलाखत घ्यायची आहे, म्हणून नरंगल येथे आपण आलो। तर आपण डॉक्टर अवकाश पाटील यांना बोलूया। साहेब नमस्कार। नमस्कार। मी डॉक्टर अवकाश शंकरराव पाटील, मूळचा राहणार नरंगल, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून माझे प्राथमिक शिक्षण नरंगल येथे झालेले असून माझं 11वी व 12वी लातूर येथे महात्मा बसवेश्वर विद्यालयामध्ये झालेले असून त्यानंतर माझं MBBS हे औरंगाबाद MGM येथे झालेलं आहे। त्यानंतर मी काही काळ मुंबईमध्ये 1-2 वर्ष अनुभवासाठी काम करत असताना गव्हर्नमेंट जॉबचे काही ॲड्स निघाल्यामुळे आपल्याला गावाकडे नोकरी करण्याची संधी भेटत आहे असे समजून मी शासकीय नोकरी करण्याचे ठरवले व तसेच मी गव्हर्नमेंट प्राथमिक वैद्यकीय अधिकारी शंकरनगर येथे जॉईन झालो व 5 वर्ष सरकारी नोकरी केल्यानंतर माझी बदली हे यवतमाळ जिल्ह्यामध्ये झालेली असल्या कारणाने व घरची वडिलांची तब्येतीच्यामुळं मी शासकीय नोकरी सोडून देऊन चला आपल्या गावाकडे एक छानसं क्लिनिक टाकून आपण गावच्या लोकांची सेवा करण्याची संधी भेटते व वडिलांची सेवा करण्याचेही त्यानिमित्तानं सेवा करण्याचाही लाभ होतो। अशा या निमित्तानं मी नरंगल येथे दवाखाना चालू करण्याचे ठरवले व त्यानंतर मी प्रॅक्टिस करत असताना मला असं वाटले की चला एखादा आता आपण इथेच सेटल होऊ गावाकडे। प्रत्येकजण शहरामध्ये सेटल होण्याचा प्रयत्न करतो, चला आपण गावचं काहीतरी देणे लागतो या हिशोबाने मी 2 वर्षापासून येथे सुसज्ज असं हॉस्पिटल बांधून व आजूबाजूच्या 7-8-10 गावांच्या लोकांसाठी सेवा देत आहे। तर मित्रहो, आता येणारा काळ हा पावसाळा चालू झालेला आहे, त्यानिमित्तानं आपण काय काळजी घ्यावी पावसाळ्याच्या आजारापासून होऊ नये किंवा त्याचा आपल्याला त्रास होऊ नये यासाठी आपण अगोदर एकतर पाण्याचं शुद्ध केलेलं पाणी प्यावे, दूषित पाणी पिऊ नये, पाणी उकळून प्यावे किंवा नाहीतर फिल्टरचं पाणी प्यावे। आणि दुसरी गोष्ट, आजूबाजूला आपला परिसर स्वच्छ ठेवा जेणेकरून माशा किंवा मच्छर हे होणार नाहीत, कारण डासांपासून होणारे आजार आता येणाऱ्या काळामध्ये मलेरिया, डेंग्यू असे आजार होतात। त्यापासून आपल्याला दूर राहायचे असेल तर आपण स्वच्छ पाणी, स्वच्छ परिसर हे सूत्र अवलंबन करायला पाहिजे अशी मी विनंती करतो। वारणेचा वाघ या लाईव्ह चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा।